त्याच्यासाठी आपण काय करतोय, त्याच्यासाठी हे नोटबुक आणि पेन तुम्हाला ठेवायला सांगितलं सोबत, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतील. ओके. फक्त काही डाऊट असतील तर विचारत चला आणि महत्वाचे पॉईंट तुम्हीच लिहून घेत चला. ओके. चला, क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना. चला, ज्याला माहिती आहे उत्तर त्यांनी सांगायचं. आणि आता आज सगळ्या गोष्टी काही मी सांगणार नाहीये तुम्हाला. ओके. तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतः सांगायच्यात, मला एक्सप्लेन करायच्या आहेत. ठीक आहे. चला, तिकडून बोलायचंय आज सगळ्यांनी. ओके, करायचं स्टार्ट. बोला बोला पटकन कोणीतरी, मला आवाज नाही येते तुमचा. ओके. चल बघा, पहिला क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द शेप ऑफ शिअरिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन अक्रॉस रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बीम. आता याचं मी तुम्हाला ज्यावेळेस आपण शिकत होतो, हा याचा पर्टिक्युलर टॉपिक शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनचा, त्यावेळेस आपण ह्याची डायग्राम बघितली होती. तर याचा ऑप्शन आहे बघा, ट्रायंग्युलर, पॅराबोलिक, रेक्टँग्युलर, ओनली ए कॉम्बिनेशन ऑफ रेक्टँग्युलर अँड पॅराबोलिक शेप. ह्याचं उत्तर कोण सांगू शकतं, सांगा चला पटकन. आणि ज्यांना आन्सर येत काय काय पॅराबोलिक. ओके, करेक्ट आहे, करेक्ट. ठीक आहे, पॅराबोलिक म्हणजे कसा शेप, हा असा. ओके, असे अॅरो इकडे. येस. ओके, हा झाला पॅराबोलिक. हा कशासाठी झाला मग, रेक्टँग्युलर साठी. तर आपल्याला त्याच्यासाठी बघायचं आता बघा, तुमच्यावरती क्वेश्चन अजून आपल्याला दुसऱ्या डिफरंट डिफरंट शेप्स वरती विचारला जाऊ शकतो. तर आपण डिफरंट डिफरंट शेप्सचे काय करूया आपण याच्यामध्ये, एकदा ड्रॉ करून घेऊया, बघून घेऊया सगळ्यांनी. नोटबुक, तुमच्या नोटबुक मध्ये पण काय करायचंय, सगळं ड्रॉ करून घ्यायचंय. जे जे मी इथे शेप तुम्हाला ड्रॉ करून देणार आहे. ओके. जेणेकरून आपल्याला कुठलाही शेप विचारू द्या, आला पाहिजे. जे महत्वाचे शेप्स आहेत 5 ते 10, ते तुम्हाला मी ड्रॉ करणार आहे इथे. तेवढे फक्त ड्रॉ करून घ्यायचे तुम्ही. तर दुसरा शेप आहे, आय सेक्शन आहे, सिमेट्रिक आय सेक्शन. ओके. ठीक आहे, सिमेट्रिक आय सेक्शन आहे. आवाज क्लिअर आहे? येस, गुड. ओके, चला. सिमेट्रिक आय सेक्शन आपण कसा काढतो, ठीक आहे. असा हा अबाउट एक्स ऍक्सिस साठी हा सिमेट्रिक असतो, किंवा वाय ऍक्सिस साठी पण तो सिमेट्रिक आहे. आणि आपल्याला बघायचे वाय ऍक्सिस साठी सिमेट्रिक असणार आहे. याच्यासाठी कसं येणार शेप बघा, लक्षात ठेवा सगळे शेप व्यवस्थित. सेंटर लाईन अशीच एक्सटेंड होणार. ही झाली आय सेक्शन साठीची डायग्राम. ओके. स्ट्रेस असे सगळे इकडे असणार. याच्यात सांगा मला, मॅक्सिमम स्ट्रेस कुठं असणार याच्यामध्ये मग. आपण ह्या इकडे बघितलं, हा कशासाठी आहे, रेक्टँग्युलर शेप साठी आहे. रेक्टँग्युलर आय आय सेक्शन, किंवा ह्याला आपण आय बीम म्हणू शकतो. ओके. हा झाला एक शेप. अजून दुसरा बघा, आणि अजून एक आहे ह्याच्यामध्ये महत्वाचा, टी सेक्शन. आता हे सध्या आपण सिमिलर सेक्शन बघतोय, बाकीचे जे आहेत इम्पॉर्टंट ते पुढे तुम्हाला देतो मी. त्याच्यानंतर हा तिसरा सेक्शन आहे आपला, टी सेक्शन आहे. सगळ्यांनी ड्रॉ करून घ्यायचं व्यवस्थित, हा. ओके. आहे टी सेक्शन. याचं कसं काढणार, हा याचा इथपर्यंत आहे तो, म्हणून इथपर्यंतच घ्यायचा. हा इथपर्यंत आहे. ह्या झाला टी सेक्शनचा
शिअर डिस्ट्रीब्युशन डायग्राम, शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आता इथे बघा, इथे माझ्याकडून थोडस हे पुढे झालंय, पण आता इथं असणार का मॅक्सिमम स्ट्रेस? आपण नेहमी बघितला कुठं असतो आपला मॅक्सिमम स्ट्रेस? हा प्रत्येक वेळेस हा इथे असतो आपला, ह्या ऍक्सिस वरती असतो, हॉरिझॉन्टल. बरोबर, म्हणजे हा इथे मॅक्सिमम दिसला पाहिजे असा, असा या ठिकाणी मॅक्सिमम दिसला पाहिजे. ते शेप लक्षात ठेवा. ओके, हे व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. तर इथे मला थोडस हे होतंय ड्रॉ करायला. ठीक आहे, तर समजला कसा शेप? हा आय सेक्शन आणि टी सेक्शन. तर याच्यामध्ये तुम्हाला जर परत विचारला क्वेश्चन, तर याच्यावरती एक तर ट्रायंग्युलर शेप वरती तर नाही विचारला जाऊ शकत. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक तर स्क्वेअर, ट्रायंग्युलर त्याचा ऍक्च्युअली शेप येणार आहे. बीम मध्ये एकतर तुम्हाला रेक्टँग्युलर बीमचा विचारला जाईल, आय सेक्शनचा किंवा टी सेक्शनचा, या तिन्ही पैकी विचारला जाईल जर अशा पद्धतीनं आला तर. हे सगळे सिमेट्रिक आहेत. आणि समजा सिमेट्रिक नसतील तर कशा कशा पद्धतीने विचारला जाईल ते पण बघूया. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, रेक्टँग्युलर जो होता आपण असा जो ड्रॉ केला, ह्याच्यामध्ये सेंटरला सेंटरला इथे जो स्ट्रेस होता ना, तो इथे असतो मॅक्सिमम स्ट्रेस. ओके, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. ओके, आता याच्यामध्ये आय आय बीम मध्ये कुठं असणार? हा ह्याच्या ऍक्सिस वरती बरोबर, हा इथे असणार. ओके, ह्या पॉइंटला. ओके, इथे असणार मॅक्स शिअर स्ट्रेस, किंवा आपण त्याला टाऊ मॅक्स असं म्हणतो. बरोबर, आणि ह्याच्यामध्ये पण कुठं असणार? ह्या सेंट्रल ऍक्सिसला, म्हणजे इथं असणार. ही ड्रॉइंग जर परत तुम्ही ड्रॉ केली तर कशी? ही अशी येणार, आणि इथून हा थोडासा कर्व आत राहणार, आणि इथे जी टी सेक्शनची जी आपली सेंटर लाईन आहे, इथे हा मॅक्सिमम दाखवणार, आणि इथून असा हा खाली परत जाणार. ठीक आहे, ही डायग्राम अशी असणार ऍक्च्युअल मध्ये. हे थोडंसं तिथे हे झालंय, समजून घ्या. ठीक आहे, शेप आपल्याला लक्षात ठेवायचा एक्झाम मध्ये, शेप आणि मॅक्सिमम स्ट्रेस विचारू शकतात. मॅक्सिमम स्ट्रेस असतो ऍक्सिस वरती, शिअर स्ट्रेस, आणि डायग्रामचा शेप कसा आहे तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, समजला पहिला प्रश्न सगळ्यांना? दुसरा प्रश्न बघा, अँगल बिटवीन मेजर. ओके, गुड. चला, अँगल बिटवीन मेजर प्रिन्सिपल प्लेन अँड मायनर प्रिन्सिपल प्लेन. चला सांगा याचं उत्तर. आपण हा प्रश्न घेतला पण होता क्लासमध्ये, वरचा पण घेतला होता. करेक्ट, करेक्ट, 90 डिग्री. करेक्ट आहे, करेक्ट, करेक्ट, बरोबर. कसा 90 डिग्री? आपण जर बघितलं तर प्लेन आपल्या कसा होता, हा आपण असा घेतला होता. बरोबर, एक कट सेक्शन, म्हणजे आपला हा प्लेन आहे, याच्यातला आपण हा इथून अँगल घेतला होता थोडासा. हा प्लेन आपला घेतला होता, हा इकडे ऍक्ट होतो 90 डिग्रीला. हा एक प्लेन झाला, आणि दुसरे आपले फोर्सेस इकडे जे ऍक्ट होते ते, बरोबर, ते सगळे आपण ह्याला पॅरलल एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला घेतले होते 90 डिग्री मध्ये असे. ज्यांनी ज्यांनी हे इक्वेशन बघितलंय, प्रिन्सिपल प्लेन्स लेक्चर बघितलंय, त्यांना हे लक्षात येईल. ठीक आहे, मग जो काय हा स्ट्रेस होता, आपल्याला इकडे काय भेटत होता? सिग्मा 1, म्हणजेच तो मिनिमम स्ट्रेस भेटत होता. आणि हा इकडे आपल्याला सिग्मा 2 भेटत होता. हे सगळ्या नॉर्मल ह्याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर तो किती होता? सिग्मा 2 होता. तो किती होता? त्याला काय म्हणतो आपण? मॅक्सिमम स्ट्रेस. ओके, तर हे आहेत दोन, लक्षात ठेवा. ह्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे, मिनिमम आणि मॅक्सिमम स्ट्रेस वरती. कनेक्ट नाही होत. ओके, मग अशी कोणाचं तरी कनेक्ट होत नव्हतं. झालंय का जॉईन तुम्ही मीटिंगला? ऍप वगैरे अपडेट करत जा. हा, ओके, ऍप वगैरे अपडेट करून ठेवत जावा, म्हणजे कसं होतं, जॉईन व्हायला काय प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे, मला तर कोणी वेटिंग वगैरे काही दिसत नाही, सगळेजण जॉईन आहेत. ओके, चला पुढे बघा. हा समजला 90 डिग्री कसा असतो प्लेन. ओके, आपण प्रिन्सिपल प्लेन बद्दल बोलत होतो. बरोबर, म्हणून आपला हा प्रिन्सिपल प्लेन असतो कधी एकमेकांना 90 डिग्री, म्हणजे मेजर प्रिन्सिपल आणि मायनर प्रिन्सिपल प्लेन या दोघींमध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्वार्टर सर्कल ऑफ रेडियस आर अबाउट एक्स ऍक्सिस विचारलाय, पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. दॅट इज ऑप्शन 1 आहे आय एक्स इज इक्वल टू 0.055 आर रेस टू 4. परत सेम आहे 0.11 आर रेस टू 4 आहे, फक्त इथे 0.4 आर रेस टू 4 आहे, आणि नन ऑफ दिस. चला सांगा याचा आन्सर. करेक्ट, करेक्ट, गुड. चला बरोबर आहे याचा आन्सर. ठीक आहे, पण आता याच्यामध्ये क्वार्टर सर्कल आपण असा कन्सिडर केला होता. बरोबर, नॉर्मली जर ह्याच्यात दिला नसेल तर आपण असा कन्सिडर करायचा. ह्याचा सेंट्रॉइड कुठे येणार? मग हा इथे येणार. बरोबर, मग ह्याचा अबाउट एक्स ऍक्सिस, म्हणजे हा एक्स ऍक्सिस आहे,
ह्याचं म्हणजे हे डिस्टन्स, ठीक आहे, वाय पासूनचं, एक्स ऍक्सिस पासूनचं हे वाय डिस्टन्स, म्हणजेच काय आलं आपल्याला, हा जो काय आय एक्सेस असणार अबाउट या डिस्टन्सच्या अराउंड आपल्याला निघणार, म्हणजे आपला वाय असणार, हा काय असणार, हा वाय डिस्टन्स असणार हे. ओके, किंवा आपण त्याला एक्स ऍक्सिस साठी आहे म्हणून एक्स पण म्हणू शकतो. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एक्स ऍक्सिस साठी वाय काय असणार आहे, 0, बरोबर. म्हणून याला आपण एक्स पण म्हणू शकतो, किंवा आपण नोटेशन काही देऊ शकतो, जसं की आपण ई द्यायचो आपण बेंडिंग मुवमेंट मध्ये, इलॉंगेशन म्हणायचो त्याला. फोर्स आपण सेंटर ऍक्सिस पासून थोडासा दूर अप्लाय करायचो त्याच्यासाठी. ओके, समजलं इथं क्वेश्चन. हा, त्याच्यानंतर बघा, तुम्हाला मी मुवमेंट ऑफ इनर्शिया जवळपास इम्पॉर्टंट जेवढे शेप्स आहेत, स्क्वेअर झालं, रेक्टँगल झालं, ट्रायंगल झाला, राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर एक कुणीतरी क्वेश्चन खूप छान विचारलेला आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला ग्रुपवरती दिलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, ते सगळे तुम्ही पाठ करायचे. हे मुवमेंट ऑफ इनर्शिया जेवढे मी दिलेत तेवढे सगळे परफेक्ट पाठ करून ठेवायचे, त्याच्यातला 100% विचारला जाणार पेपरला. ओके, याच्यानंतर रेशिओ ऑफ लार्जेस्ट लोड इन द टेस्ट टू द ओरिजिनल क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द टेस्ट पीस. काय विचारले आपल्याला, लार्जेस्ट लोड इन द टेस्ट, म्हणजेच काय विचारलंय, आपला जो काही स्ट्रेस स्ट्रेन कर्व होता त्याच्यावरती लार्जेस्ट लोड कुठला आहे, सिंपल भाषेत सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, आपला हा जो स्ट्रेस स्ट्रेन कर्व होता याच्यावर सगळ्यात जास्त लार्जेस्ट लोड होता एका ठिकाणी, तर तो पॉईंट कुठला, चला सांगा. इलास्टिक लिमिट, यील्ड स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस. चला, दुसरं कोणाचा अजून आन्सर आहे का याच्यापेक्षा वेगळं, यील्ड स्ट्रेस. ओके, अजून दुसरं कोणाचं काय आहे का आन्सर, ब्रेकिंग. ओके, चला एकच पर्याय राहिला, सांगून ना कोणीतरी इलास्टिक लिमिट. चला, स्ट्रेस स्ट्रेन कर्व खूप सिंपल आहे. हा, काय झालं, नाही नाही, इलास्टिक लिमिट आन्सर नाहीये. याचा आन्सर आहे एक नंबरला सांगितलं होतं, एक नंबरला सांगितलं होतं कोणीतरी, अल्टिमेट स्ट्रेस. याचा आन्सर आहे अल्टिमेट स्ट्रेस. तुम्ही जर बघितलं, बहुतेक तुम्ही बाकीचे ज्या तिघांनी आन्सर सांगितलेत, बाकीचे 3 ऑप्शन, ज्यांनी ब्रेकिंग स्ट्रेस सांगितलं त्यांचं ओके आहे, पण ज्यांनी इलास्टिक लिमिट आणि यील्ड पॉईंट सांगितलं त्यांनी बिलकुल अभ्यास केलेला नाही. ओके, तर अभ्यास करायचा आहे. आपण बघितला होता आपला कर्व कसा असतो, असा स्ट्रेस स्ट्रेन कर्व, बरोबर. ह्याच्यामध्ये आपण बघितलं, हा आपला इथपर्यंत इलास्टिक लिमिट असतं, इथून पुढे एवढ्या भागामध्ये आपला यील्ड स्ट्रेस असतो, त्यानंतर इथून पुढे इथं असतो अल्टिमेट स्ट्रेस, आणि ब्रेकिंग स्ट्रेस इथं असतो आपला. तुम्ही जर व्यवस्थित ग्राफ बघितला तर, ठीक आहे. या पॉइंटला असतं इलास्टिक लिमिट, या पॉइंटला असतो आपला यील्ड स्ट्रेस, या पॉइंटला असतो अल्टिमेट स्ट्रेस, असतो ब्रेकिंग स्ट्रेस. ओके, किंवा ब्रेकिंग पॉइंट आपण म्हणतो. ह्या लाईन वरती आपलं काय असतं, स्ट्रेन असतो, आणि ह्या वरच्या लाईन वरती काय असतो, वाय ऍक्सिस वरती प्लस स्ट्रेस असतो, बरोबर. म्हणजे इथे आपला स्ट्रेस काय असणार, 0, इथे काय असणार, काहीतरी सम व्हॅल्यू असणार, आपण 1 कन्सिडर करू, इथं असणार 2, इथं असणार 3, इथं असणार 4, इथं असणार 5. आता सांगा कुठल्या पॉइंटला सगळ्यात जास्त आहे स्ट्रेस, बरोबर, 4 पॉइंटला, म्हणजे हा इथे असणार, करेक्ट. या ठिकाणी मग याला काय नाव आपलं, अल्टिमेट स्ट्रेस, म्हणजे अल्टिमेट स्ट्रेस जास्त असणार. आणि हे लक्षात पण कशावरून ठेवायचं बघा, अल्टिमेट स्ट्रेसच का जास्त असतो, त्याला नावच आहे, त्याच्या नावातच कळते आपल्याला अल्टिमेट, याच्या पुढे आता काही जाऊ शकत नाही तुम्ही. मग अल्टिमेट स्ट्रेस त्याच्यावरती अप्लाय केला, आणि त्याच्यापेक्षा जर वाढवायचा प्रयत्न केला तुम्ही, किंवा अल्टिमेट स्ट्रेस पर्यंत जर गेलं, तर आपण त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन, ब्रेकिंग चालू होतं डायरेक्ट. आणि हा पुढचा फेज जो आहे तो ब्रेकिंग आहे. आणि ब्रेक ज्यावेळेस मटेरियल ब्रेक होतं त्यावेळेस अल्टिमेट स्ट्रेस जो आपण टोटल अप्लाय केलाय त्याच्यापेक्षा थोडासा कमी असतो ब्रेकिंग स्ट्रेस. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय विचारले, लार्जेस्ट लोड कुठला, तर अल्टिमेट स्ट्रेस. ओके, चला पुढचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन हॅव्हिंग आउटर डेप्थ डी. चला आपण ह्याला ड्रॉ करूया. ओके, चला काय दिले आपल्याला, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन आहे. ओके, हॉलो रेक्टँगल काढू आपण असा. ओके, हॉलो म्हणजे काय, असा मधलं त्याचं मटेरियल गायब केलेलं आहे, एवढंच मटेरियल असणार त्याचं. ओके, हा आपल्याला काय दिलंय आता, आउटर डेप्थ दिली, म्हणजे आउटर डेप्थ ही आउटर साइडची डेप्थ आहे डी. त्यानंतर ब्रीड दिले बी, ह्याची आउटर ब्रीड आहे कॅपिटल बी आहे. त्याच्यानंतर इनर डायमेन्शन काय आहेत, स्मॉल डी आणि कॅपिटल बी, म्हणजे हे इनर डायमेन्शन आहेत हे, बरोबर. हे काय, हा आहे स्मॉल डी, आणि हा काय आहे, हा आहे डिस्टन्स, हे असणार कॅपिटल बी. तर याच्यावरून आपल्याला काय विचारलंय की, डायमेन्शन्स इनर रेक्टेंग्युलर डी अँड बी अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस, हा म्हणजे हा आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस इथे झाला सेंटरला.
याच्या अबाउट आपल्याला काय करायचंय, पासिंग थ्रू सेंट्रॉइड दिलंय, हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंट्रॉइड, याचं सेंट्रॉइड इथे आहे बरोबर. पण जर असं ड्रॉ केलं तर आपल्याला सेंट्रॉइड इथे मिळतो. त्या सेंट्रॉइड मधून हॉरिझॉन्टल ऍक्सिस जो जातो त्याच्या अबाउट याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे असं विचारलंय. ओके, चला सांगा आता याचा आन्सर. ऑप्शन नंबर 3. ओके, करेक्ट. येस येस, करेक्ट. आता ज्यांना हे कसं आलं ह्याचं पण एक्सप्लेनेशन पाहिजे बरं का. म्हणजेच असं नको की हा बीडी क्यूब तुम्ही सांगताय म्हणूनच बीडी क्यूब का, तर नाहीये. ह्याचं पण एक्सप्रेशन आहे, ह्या डायग्राम वरून आपण काढतो. मग ते कसं काढलं जातं, काय केलं जातं, याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो, म्हणून मी इथं सांगत नाही. याच्यामध्ये काय नाही, हा सेंट्रॉइड पॉईंट आहे, याच्यापासून वाय डिस्टन्स घेतलं जातं या ऍक्सिसचं, एक्स ऍक्सिसचं काढताना. त्याच्यानंतर हे दोन याचं वाय डिस्टन्स असतं, त्याचा जो फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर हे बी इंटू डी असतं, हे ह्या आपण साईडचा काय करतो मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना, अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिसचा काढताना ह्याचा आपण क्यूब घेतो. ठीक आहे. आणि परत त्याच्यामध्ये अजून एक ह्याची लेंथ असते, त्याला आपण मायनस केल्याच्या नंतर आपलं युनिट एम एम रेस टू 4 येतं. ओके, इथं जरी तुम्हाला पीडी क्यूब दिसत असेल तरी आपला आन्सर येताना रेस टू 4 मध्ये असतं इनर्शिया. म्हणजे कसं येतं, आपण ह्याच्याबद्दल डिस्कस पण केलंय मागच्या लेक्चरमध्ये, ज्यांनी बघितलं असेल ते. याच्यामध्ये टाइम खूप जातो, म्हणून आपण काय करतोय की फक्त इथं हे फॉर्म्युले इझी लक्षात ठेवायला, आणि आपल्याला हे बी आणि कॅपिटल बी आणि स्मॉल बी वरून आपल्या इझिली लक्षात येतात. त्याच्यामुळे मी प्रॉपर पूर्ण एक्सप्लेन केलेलं नाहीये. ज्यांना एक्सप्लेनेशन पाहिजे असेल त्यांनी मला मेसेज करा, मी त्यांना एक्सप्लेनेशन देतो. फक्त लिहून दिलं जाईल. जर कोणाला पाहिजे असेल तर संडेला वगैरे कॉल करा, त्या दिवशी तुम्हाला हे एक्सप्लेन करेन. पण त्याची काही गरज नाही, आपल्याला आपले बेसिक लेवल आहे. बेसिक, आता क्वेश्चन तुम्हाला एवढे छान आहेत ना, एकदम डीप मध्ये बेसिकच्या एकदम बेसिक क्वेश्चन आहेत, जे की असं वाटतंय बघितल्या बघितल्या की आपल्याला येणार, पण ते येत नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. आता याचं सांगा बरं मला. ठीक आहे, चला आता हा तुम्हाला अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस विचारलाय. व्हर्टिकल ऍक्सिस सांगा बरं, अबाउट अबाउट ह्या वाय ऍक्सिस सांगा बरं. कोणी सांगू शकतं याच्यातलंच ऑप्शन कुठलं येऊ शकतं? हम्म, बरोबर बरोबर, करेक्ट. कॅपिटल डी बी क्यूब अपॉन 12 मायनस स्मॉल डी बी क्यूब अपॉन 12 म्हणजे 12. ठीक आहे, करेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. इथे लिहितो मी बघा, डी कॅपिटल बी क्यूब अपॉन 12 मायनस स्मॉल डी बी क्यूब अपॉन 12. हे कशासाठी असणार? हे असणार व्हर्टिकल ऍक्सिस साठी. म्हणजे सेम क्वेश्चन जर असा विचारला की व्हर्टिकल ऍक्सिस साठी काय असणार, तर हे असणार. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रेशिओ ऑफ मॅक्सिमम शिअर स्ट्रेस टू एव्हरेज शिअर स्ट्रेस इन अ बीम ऑफ सर्क्युलर सेक्शन. चला, सर्क्युलर सेक्शनचा बीम आहे. ओके, तर सर्क्युलर सेक्शनच्या बीम मध्ये काय सांगितलंय आपल्याला, रेशो सांगितलाय मॅक्सिमम शिअर स्ट्रेस आणि एव्हरेज शिअर स्ट्रेस मध्ये. ओके, तर याच्यात जर तुम्ही बघितलं तर आता हे ह्याचं पण एक्सप्रेशन आहे खूप जास्त, ते एवढं मी सांगत बसत नाही तुम्हाला. याच्यामध्ये फक्त वेगळ्या वेगळ्या सेक्शनचं लिहून घ्या. सगळ्यात अगोदर सर्कलचं सांगतो मी. टाऊ मॅक्स जो असतो, जे आपण त्याला मॅक्सिमम शिअर स्ट्रेस म्हणतो, तो इक्वल टू 4/3 टाऊ ऍव्हरेज, किंवा नाही सॉरी टाऊ मीन म्हणतो. ओके, तर ह्याला जर आपण कॅल्क्युलेट केलं 4/3 ला, तर किती आन्सर येते बघा आपलं. सांगा, चला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे किंवा सांगायचे याचे आन्सर किती येत आहे. 4/3 सिंपल करून सांगा काय आन्सर येत आहे. तोपर्यंत मी तुम्हाला बाकीचे इथे लिहून देतो, म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायचे. करेक्ट 1 करेक्ट करेक्ट, गुड 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 गुड, करेक्ट. 1.33 आन्सर येते. म्हणजेच मग ह्याचा काय झाला, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस टू ऍव्हरेज शिअर स्ट्रेस, हा काय झाला आन्सर याचं 1.33. बरोबर. तर असंच बघा आता, याच्यामध्ये तुम्हाला हे विचारलं सर्क्युलर सेक्शनचं, जर विचारलं रेक्टँग्युलर सेक्शन. ओके, इथं खाली लिहितोय बघा मी, लिहून घ्या सगळेजण. रेक्टँग्युलर सेक्शनचं मॅक्सिमम स्ट्रेस टू मिनिमम स्ट्रेस, मीन स्ट्रेस विचारलंय. त्याचं काय आहे, याचा फॉर्म्युला आहे 1.5 टाऊ मीन. ओके, त्याच्यानंतर सर्कल झाला आणि ट्रँगल. हे मी महत्वाचे लिहून देतोय. जर असाच क्वेश्चन आला तुम्हाला इथे सर्क्युलर सेक्शनचा विचारलाय, फार तर फार रेक्टँगलचा विचारतील, फार तर फार ट्रँगलचा विचारतील. त्याच्यामुळे आपण काय करायचं, लिहून घ्यायचंय. ओके, टाऊ मॅक्स फॉर ट्रँगल इज इक्वल टू, परत सेम ऍज पर म्हणजे सेम रेक्टँगल सारखाच 1.5 टाऊ मीन. ओके, आता इथे विचारले काय आपल्याला,
की ऍव्हरेज शिअर स्ट्रेस आणि मी तुम्हाला मीन शिअर स्ट्रेस सांगितलं, तर इथं टाऊ मीन टाऊ मीनच काय असतो आपला, टाऊ ऍव्हरेज असतो. म्हणजे आपण त्याला टाऊ मीनला त्याला काय म्हणतो आपण, टाऊ ऍव्हरेजलाच टाऊ अबाउट न्यूट्रल ऍक्सिस असतो तो. ठीक आहे, हे जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशन साठी लक्षात ठेवा. याच्यानंतर आता हा प्रश्न मी परत तुम्हाला सांगतोय, आता ऑप्शन दाखवणार नाही मी इथे तुम्हाला. याचा तुम्हाला कोणाला तरी हे लिहून घेतलं का सगळ्यांनी, म्हणजे पुसायला मला हे. हा ठीक आहे, लिहून घ्या फास्ट. तोपर्यंत ज्यांचं झालंय त्यांनी क्वेश्चन नंबर 7 रीड करायचा आहे. द रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस, शेअर मॉड्युलस अँड बल्क मॉड्युलस इज गिवन बाय. ठीक आहे, हे तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं, आता पण लिहून घ्यायचंय. आणि हे क्वेश्चन मी अजून पण सांगतो की याच्यावरती एक क्वेश्चन असणार 100%. आणि आपल्या ह्या आज आणि उद्याच्या लेक्चर सिरीज मध्ये सगळे क्वेश्चन आपले कव्हर होणार. म्हणजे याच्या हे जे रिलेशन आहे ह्याच्यामध्ये कसा फिरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा आतापर्यंत कसा विचारलाय हे आपण कव्हर करणार आहे. तर आता याचं मला अगोदर तुम्ही आन्सर सांगायचे, काय आन्सर याचा. ऑप्शन बघायचे ते याचे. कोणी लिहून तर घेतलं घेतलं नसेल ऑब्विसली. करेक्ट, कारण आपण इंजिनियर आहे. बघा इथं काय आपलं दिलेलं आहे, ई म्हणजेच काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके, आणि जी दिलंय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि शेवटचं काय आहे, ई जी आणि के. के म्हणजे काय, बल्क मॉड्युलस. ओके, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सेपरेट आहे, हे सेपरेट आहे. आणि इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ह्यांच्यातलं आपल्याला रिलेशन विचारलंय आणि ह्याचे ऑप्शन हे आहे तुमच्या समोर खाली. चला सांगायचं याचे आन्सर पटकन. चला सांगा आन्सर याचं. ऑप्शन नंबर 3 करेक्ट, करेक्ट आहे. चला घ्या फास्ट लिहून सगळेजण. आता इथे बघितलं तुम्ही तर ह्याच्यामध्ये रिलेशन अजून आपण दोन प्रकारे दाखवू शकतो. हे झाला एक प्रकार आणि अजून एक दुसरा प्रकार आहे. तर त्या प्रकारे पण तुम्हाला काय करू शकतात, हे त्याचं विचारू शकतात. ओके, इथे मी तुम्हाला लिहून देतो, लिहून घ्यायचं सगळ्यांनी. म्हणजे तुम्हाला ऑप्शन अशा पण येऊ शकतात. हा झाला एक. आता हे अशा प्रकारचे ऑप्शन होते म्हणून आपल्याला माहिती आहे आन्सर मी तुम्हाला हे लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं. ह्यालाच अजून यांच्यामधलं रिलेशन अजून आपण दोन प्रकारे लिहू शकतो. सेकंड नंबर आहे E इज इक्वल टू 2G इंटू ब्रॅकेट 1 प्लस म्यू, 1 प्लस म्यू. चला इथं म्यू म्हणजे काय आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, पण इथं हा इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे का, नाहीये बरं का. म्हणजे मी सांगतो तुम्हाला हे म्यू कशासाठी वापरू शकतो आपण, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणून पण असतो, पण इथे नसणार तो. ओके, जिथं थर्मल प्रॉपर्टीज असतील त्या ठिकाणी असतो. मग आपल्या इथे म्यूचं हे मिनिंग काय आहे, म्यू म्हणजे पण शिकवलं पण होतं पॉइझन्स रेशो. चला आता पॉइझन्स रेशोची डेफिनेशन तुम्हाला यायला पाहिजे जर तुम्ही रिव्हिजन मारला असेल, अभ्यास केला असेल तर. चला कोणीतरी एक जण सांगा, तोपर्यंत मी तिसरं रिलेशन यांच्यातलं इथे लिहितो. चला सांगा पटकन. एक के आहे, 3K. चला चला सांगते का कोणी पॉइझन रेशोची डेफिनेशन. कोणीतरी मला विचारलं होतं, मी त्यांना असं डायग्राम काढून एक्सप्लेन पण करून दाखवलं होतं की आपलं असं इलॉंगेशन झाल्यानंतर आपली डायग्राम अशी होते. बरोबर, इकडे एक फोर्स अप्लाय असतो, हा पी. मग त्याच्यामुळे काहीतरी याच्यामध्ये घडतं आणि त्याच्यातला रेशो असतो त्याला आपण म्हणतो पॉइझन्स रेशो. हे सांगितलं होतं, आठवतं का, कोण होतं का लेक्चरला प्रेझेंट. चला येत नसेल तर नाही म्हणून सांगा, मी पटकन शिकवतो.
वाचून नाही सांगायचं, तुम्हाला काय समजलंय ते सांगायचं, मराठीत सांगितलं तरी चालतंय आणि हँड रेस करून बोलायचं, हे असं कालवा नका करू, एक एक जण बोला व्यवस्थित, गोंधळ नका घालू. ठीक आहे. चला सांगा, कोण सांगत होतं? श्याम सांगा, चला तुम्ही सांगत होतात. स्ट्रेस नाही, स्ट्रेन आहे, स्ट्रेन, स्ट्रेस नाहीये. ठीक आहे. स्ट्रेन. चला मग लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय सांगा आता. चला पटपट सांगायचं, हे रिव्हिजन आहे आपले, याच्यावर हे पॉइझन्स रेशोवरती प्रत्येक वेळेस क्वेश्चन येतो. चला सांगते का कोणी? त्या याच्यामध्ये बघा, चला मी सांगतो डायग्राम मध्ये, असं आपला वेळ जाते. ज्यावेळेस असा ह्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो, ज्यावेळेस आणि हा फोर्स ज्यावेळेस अप्लाय होतो त्यावेळेस काय होतं याच्यामध्ये, ही ह्याची ओरिजिनल लेंथ असते अशी एवढी असते, फॉर एक्झाम्पल एल असते, बरोबर. ह्याच्यावरती ज्यावेळेस आपण प्रेशर अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो पी नावाचा, त्यावेळेस काय होतं, हे दोन्ही साईडला स्ट्रेच होते आपली बॉडी. ओके. आणि याच्यामध्ये काय होतं, इलॉंगेशन होतं, म्हणजे चेंज होतं त्याच्या डायरेक्शन मध्ये, सॉरी त्याच्या लेंथ मध्ये, त्याच्या शेप मध्ये चेंज होतो. आणि जो काय चेंज होतो तो वाढतो, आणि त्याला आपण काय म्हणतो डीएल, म्हणजे चेंज इन लेंथ, बरोबर. याच्यानंतर काय होतं, मटेरियल असं हॉरिझॉन्टली वाढतं, आणि व्हर्टिकली इथं काय होतं बघितलं तुम्ही डिस्टन्स, तर ऍज कम्पेअर टू पहिल्या डायग्राम मध्ये बघा, याचं डिस्टन्स फॉर एक्झाम्पल आपण ह्याला कन्सिडर करूया, हे डिस्टन्स जे आहे ते डब्ल्यू आहे फॉर एक्झाम्पल, मग हे चेंज झालेलं डी डब्ल्यू असणार, बरोबर. हे कमी होतं आणि हे काय होतं जास्त होतं. हे दोन्ही जे काही चेंजेस आहेत, आपण स्ट्रेन कशाला म्हणतो, स्ट्रेन म्हणजे काय, आपल्या स्ट्रेनची बेसिक डेफिनेशन आहे चेंज इन लेंथ, बरोबर. हा, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. तर इथं आपली चेंज झालेली लेंथ कुठे येतं, डी डब्ल्यू आहे, सॉरी लॅटरल मध्ये, लॅटरल म्हणजे व्हर्टिकली चेंज झालेला. ठीक आहे, त्याला आपण डी डब्ल्यू अपॉन डब्ल्यू म्हणतो, आणि यालाच डिवायडेड बाय काय असणार मग, डी एल अपॉन एल. हा जो काही रेशो असतो याला काय म्हणतो आपण, पॉइझन्स रेशो. ठीक आहे, याच्यावरती पण क्वेश्चन आहे, आपण तिथे पुन्हा जास्त डिटेल मध्ये बघूया. समजलं, लिहून घेतलं सगळ्यांनी? चला पुढचा प्रश्न खूप छान आहे, चला पटकन सांगा, लिहून झाला असलं सगळ्यांचं तर बघूया. ओके. काय दिलंय आपल्याला आता याच्यामध्ये, आठवा क्वेश्चन आहे, थिन सिलेंडर शेल ऑफ लेंथ एल. सिलेंडर शेल कसा असतो, इथे डायग्राम काढतो मी, हा असतो आपला थिन सिलेंडर शेल. ओके. हा झाला. याचं काय दिलंय, लेंथ, सॉरी लेंथ एल दिले, बरोबर आहे. लेंथ एल, डायमीटर, डायमीटर डी, थिकनेस टी, म्हणजे ही थिकनेस. ओके, ही थिकनेस काय दिली, टी, सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर पी. ठीक आहे, आता याच्यामध्ये इंटरनल प्रेशर आहे पी नावाचा. ओके, इंटरनल प्रेशर पी आहे, कारण याच्यामध्ये इंटरनल प्रेशर असतो. व्हॉट इज द चेंज इन लेंथ इफ इट इज मेड अप ऑफ मटेरियल हॅव्हिंग मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई अँड पॉइझन्स रेशो म्यू. सिंपल क्वेश्चन आहे, काय विचारलाय, सिलेंड्रिकल शेल आहे एक, त्याचे डायमेन्शन दिलेत, याला काय सांगितलंय की हा कशाचा बनवलाय, एक असं मटेरियल आहे ज्याला काय मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई आहे आणि पॉइझन्स रेशो म्यू आहे. ओके, मग ह्याच्यात आपल्याला काय पाहिजे, इंटरनल प्रेशर पी आहे, व्हॉट इज द चेंज इन लेंथ, काय विचारलंय आपल्याला, चेंज इन लेंथ काय असणार याच्यामध्ये हे विचारलंय. तर याचा काय आहे, एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, याचं पण डेरिव्हेशन आहे, पण आपल्याला डेरिव्हेशनची गरज नाही, हाच फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे, परत परत विचारलेला आहे हाच फॉर्म्युला. त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. ओके, चेंज इन लेंथ म्हणजेच आपण याला डीएल म्हणू शकतो. ठीक आहे, इज इक्वल टू पी इंटू डी इंटू एल डिवायडेड बाय टू, टी म्हणजे हा थिटाचा टी आहे इथे, इंटू ई, ई म्हणजे आपलं काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, इंटू ब्रॅकेट मध्ये 1/2 मायनस म्यू. ओके, समजलं हे, याच्यात सिंपल आहे, काही जास्त हे नाही, आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, फॉर्म्युला विचारलाय चेंज इन लेनचा. तुम्हाला हा फॉर्म्युला असा पाठ करायचा आहे, आणि ह्याच्यामधले नॉमेनक्लेचर्स पाठ करायचे, जसं की इथे दिले आहे, ई म्हणजे इलास्टिसिटी, त्यानंतर म्यू म्हणजे पॉइझन्स रेशो, त्यानंतर पी म्हणजे इंटरनल स्ट्रेस,
किंवा इंटरनल प्रेशर. त्यानंतर डी म्हणजे डायमीटर, एल म्हणजे लेंथ, टी म्हणजे थिकनेस. हे सगळं पाठ करून ठेवायचे. तुम्हाला आता याच्यामध्ये जर विचारलं की याची ओरिजिनल लेंथ काय आहे, तर तुम्हाला हे एल साईडला काढून बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इकडे चेंज इन लेंथ कडे पाठवायच्या. म्हणजे ह्याला रिक्रिएट करायचं ह्या फॉर्म्युल्याला. हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. त्याचं जर याच्यातलं तुम्हाला कुठलंही पॅरामीटर विचारलं तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून काढू शकता. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 9 फॉर ट्रायंग्युलर सेक्शन साठी दिलेला क्वेश्चन आहे. ए बीम हॅज अ ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शन हॅव्हिंग बेस बी, अल्टिट्यूड एच, इफ द सेक्शन ऑफ बीम इज सब्जेक्टेड टू अ शियर फोर्स दिले आता. ओके, शियर फोर्स एफ, द शियर स्ट्रेस at the level of neutral axis in the cross section is given by. काय विचारलंय आपल्याला? शियर स्ट्रेस विचारलाय कुठं? अबाउट न्यूट्रल ऍक्सिस. हा आपला इकडे परत एकदा हा आपला ट्रायंगल काढूया. हा इकडे काढलाय मी. हा ट्रायंगल दिलाय त्यांनी. ओके, हा आहे आपला ट्रायंगल. काय दिलंय याला? बेस आहे बी, त्याच्यानंतर हाईट आहे एच. हा काय बीमचा क्रॉस सेक्शन एरिया आहे. हा शियर फोर्सला सब्जेक्टेड आहे म्हणता येईल. ओके, आणि तर शियर स्ट्रेस काढायचा आहे आपल्याला. याचा फॉर्म्युला काय आपल्याला शियर स्ट्रेस साठीचा? 8F अपॉन 3BH. ठीक आहे, याचं परत एकदा डेरिव्हेशन आहे, पण याच्यात तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला जर हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण ज्या वेळेस जर शियर स्ट्रेस काढत होतो, मोमेंट ऑफ इनर्शिया काढत होतो, ह्या याच्या फॉर्म्युल्यावरून. आता याच्यामध्ये खूप सिंपल आहे. चला ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. जागाच नाही लिहायला. बघा, जर ह्याचा शियर स्ट्रेस जो असतो अबाउट ह्या न्यूट्रल ऍक्सिस साठी आपण कसं काढतो नॉर्मली? 4/, इथे लिहितो बघा, 4/3 इंटू ऍव्हरेज शियर स्ट्रेस. ओके, ऍव्हरेज शियर स्ट्रेस. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ऍव्हरेज शियर स्ट्रेस कसा काढतो आपण? F/A इंटू किंवा F/A डिवायडेड बाय 2 असतो. असतो आपला ऍव्हरेज शियर स्ट्रेस. हे आपण बघितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. तर ठीक आहे, याच्यामध्ये सेम कॅल्क्युलेशन केलं. हा 2 इकडे, इथे 4/3 आहे. ओके, 4/3 आहे. हा 2 इकडे जाणार वरती, बरोबर. मग काय होणार? तो 8 होणार. मग काय झालं? 8/3, बरोबर. आणि पुढे काय येणार मग? F अपॉन ए. म्हणजेच काय सांगितलं होतं मी आता? हे 8F आलं बरोबर आपलं, आणि खाली काय आलं? 3A आलं. इथं 3A आलं. आणि याचाच एरिया म्हणजेच काय असतं? बी इंटू, इकडे राईट साईडला बघा, बी इंटू एच. हा म्हणजे याचा एरिया झाला. ओके, एरियाच्या ठिकाणी आपण इथं फक्त बी एच पुट केलेलं आहे, आणि ह्या पद्धतीने हा फॉर्म्युला आलेला आहे. समजला हा फॉर्म्युला? ठीक आहे, चला सांगत चला, समजलंय नाही समजलंय. नाही समजलं तर विचारत चला. रिपीट सांगतो, चला ठीक आहे. ओके, ह्याचा बेसिक फॉर्म्युला आपण बघितला होता लास्ट लेक्चर मध्ये. 4/3 कशाचा बेसिक फॉर्म्युला? ट्रायंग्युलर सेक्शनचा जो काही शियर फोर्स जर सब्जेक्टेड असेल तर त्याचा शियर स्ट्रेस काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. काय आहे? 4/3, इकडं लेफ्ट साईडला बघा वरती, 4/3 इंटू ऍव्हरेज शियर स्ट्रेस. ओके, शियर स्ट्रेस म्हणजे टाऊ. ठीक आहे, ऍव्हरेज टाऊ, टाऊ ऍव्हरेज, AVG आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर ऍव्हरेज टाऊ आपण कसा काढतो? आपला नॉर्मल टाऊ कसा असतो आपला? F/A, बरोबर. हा आपण स्ट्रेस कुठलाही कसा कॅल्क्युलेट करतो? F/A. ह्याला जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला तो ऍव्हरेज टाऊ मिळतो, म्हणजे ऍव्हरेज शियर स्ट्रेस मिळतो. तेच केलं इथं आपण. मग आपण काय केलं इथं? 4/3 आहे इंटू, आता एरिया कसा काढतो आपण? F अपॉन, सॉरी, स्ट्रेस कसा काढतो? F अपॉन ए. पण ह्याला आपल्याला ऍव्हरेज काढायचं आहे, म्हणजेच ह्याला डिवायडेड बाय आपण 2 करणार. ठीक आहे, कॅल्क्युलेशन मध्ये मग हा 2 कुठे जाणार? वरती जाणार. हा बेसिक रूल आहे मॅथमॅटिक्सचा, नाही तर उगा मी माझ्या मनाने वरती घेऊन जात नाहीये. मॅथमॅटिक्सचा हा बेसिक रूल आहे. मग हा 2 वरती गेल्यानंतर वरती काय होणार बघा. आता मग इथंच बघा, 4 इंटू F इंटू 2 होणार, म्हणजे 4 इंटू F इंटू 2 होणार वरती, आणि खाली काय राहणार? 3A राहणार. ह्याचं जर आपण परत 4 आणि 2चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? 8F मिळतं, बरोबर. आणि डिवायडेडला काय राहतं मग? 3A. 3A हे झालं आपलं फायनल आन्सर. पण तुम्ही जर ऑप्शन मध्ये बघितलं तर असं कुठं नाहीये, खाली 3A कुठं दिसत नाहीये, 3BH दिसतंय. मग ह्याच्यामध्ये
ह्याचा आपण ज्यावेळेस एरिया कॅल्क्युलेट करतो तर अप्रॉक्स घेतलेला ह्याच्यामध्ये 1/2 का 4/3 असतं याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मग एरिया असतो, काय असतो याचा एरिया 2D डायग्रामचा बी इंटू एच. म्हणून आपण ह्या एच्या ठिकाणी काय केलं, परत इकडे गेला. हा इथे बघा, एच्या ठिकाणी फक्त आपण पुट केलंय पीएच. तेच ऑप्शन 3 बघा इकडे वरती सेम आलाय, तेच 8F/3BH. हे त्याचं आन्सर झालं. समजलं आता? लिहून घ्या व्यवस्थित. हा कशाला, रेक्टेंगलला? ह्याच्या शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेशन साठी? रेक्टेंगलचा याच्यामध्ये विचारलेला नाही, मी काय बघितला नाही तो. मी तुम्हाला ग्रुप वरती टाकेल तो, ठीक आहे? येस. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. हा समजला का, ट्रँगलचा समजला का? बघा हा एवढा, हा तरी खूप डिटेल मध्ये विचारलाय. असा क्वेश्चन शक्यतो येत नाही क्वेश्चन पेपरला. हा खूप डिटेल मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तरी ठीक आहे, पण बेसिक फॉर्म्युला तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे. ओके, चला पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 10. द न्यूट्रल ऍक्सिस ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ ए बीम इज दॅट ऍक्सिस ऍट विच द बेंडिंग स्ट्रेस इज. हा चला, परत सेम क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे 1-2 वेळेस. चला सांगायचं आन्सर. आता कुठलाही, हा करेक्ट करेक्ट करेक्ट. आता बघा, हा आपण बीम घेतला बरोबर, हा त्याचा न्यूट्रल ऍक्सिस आहे. याच्यात बेंडिंग झाल्याच्या नंतर या न्यूट्रल ऍक्सिसला काय असतं, इथं बेंडिंग मोमेंट काय असतो, बेंडिंग स्ट्रेस काय असतो, 0 असतो. आल्यामध्ये न्यूट्रल ऍक्सिस, पूर्ण न्यूट्रल ऍक्सिस वरती 0 असतो. करेक्ट. हे आपण लास्ट टाइम पण एक्सप्लेन केलं होतं. चला, याच्यावरती खूप छान ट्रिकी क्वेश्चन आहे, पुढे आहे तो आपण ज्यावेळेस येईल त्यावेळेस सॉल्व्ह करू. बघा पुढचा क्वेश्चन आहे. स्टील प्लेट इज बेंड इनटू ए सर्क्युलर आर्क ऑफ रेडियस 10 meters. If the plate section be 120 mm wide and 20 mm thick, the maximum stress induced will be. Take E is equal to 2 into 10 raised to 5. चला आता सॉल्व्ह करायचंय, तुम्हाला मी गिव्हन डेटा देतो. ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह करायचा क्वेश्चन. हा काय सांगितलं आपल्याला, एक स्टीलची प्लेट आहे, ती बेंड केली आहे. सर्क्युलर आर्कची रेडियस किती झाली, रेडियस आपण गिव्हन डेटामध्ये लिहा, कॅपिटल आर इज इक्वल टू 10 मीटर. ओके. त्याच्यानंतर ह्याला काय करा, सगळ्याला एका ह्याच्यामध्ये घेऊन लिहून घ्या तुम्ही. 10 into 10 raised to 3, नाही 10 raised to 3 केलं सेंटीमीटर मध्ये, 10 raised to 5 येणार. 10 raised to 5 mm मध्ये करायचे, कारण मीटर टू सेंटीमीटर करताना 10 raised to 3 येणार, आणि याचं परत सेंटीमीटर टू मीटर करताना 10 raised to 2 येणार. म्हणून हे 10 raised to 5 झालं टोटल. ठीक आहे, चला ओके. हे समजलं सगळ्यांना इथं कसं कन्वर्जन आलं 10 raised to 5? ओके चला, 10 raised to 5 mm मध्ये आला. त्याच्यानंतर काय दिले अजून आपल्याला, प्लेट सेक्शन बी 120 mm वाईड. 120 mm वाईड दिले, त्याला आपण WS म्हणूया. 120 mm वाईड दिले. त्याच्यानंतर पुन्हा बघा, थिकनेस दिली आहे, T फॉर थिकनेस इज इक्वल टू 20 mm, आणि ई तर इथे दिलेलं आहे तुम्हाला वरती, E इज इक्वल टू 2 into 10 raised to 5 Newton per mm square. चला आता सांगायचं आन्सर, सॉल्व्ह करायचं सगळ्यांनी व्यवस्थित. आता हे कशाबद्दल क्वेश्चन विचारलाय, बेंडिंग आहे, बेंट झाला इथे बरोबर, बेंट इनटू सर्क्युलर आर्क. ते म्हणजेच हा असा होता, तो असा बेंड झालाय, आणि त्याच्यामध्ये हा जो काय आर्क झालेला आहे तयार, तो 10 मीटरचा आहे असं सांगितलंय. ठीक आहे, तर ह्याला तुम्ही सॉल्व्ह करायचं. आता कुठलं इक्वेशन वापरणार अगोदर ते सांगा, नाही तर कुठलं तरी काहीतरी वेगळं सॉल्व्ह करत बसू नका. इक्वेशन कुठलं वापरणार सांगा. आपलं बेंडिंगचं इक्वेशन आहे, तुम्हाला मी ते सांगितलं होतं, एक्सप्लेन पण केलं होतं. ते पण मी तुम्हाला सांगतो एकदा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल कॅल्क्युलेट करायला. एम अपॉन, हा करेक्ट, एम वाय बाय आय इज इक्वल टू एफ अपॉन वाय इज इक्वल टू ई अपॉन आर. आता आपल्याला याच्यामध्ये काय आर दिलेला आहे, ओके, ई दिलेला आहे, याच्यावरून तुम्ही एक टर्म काढू शकता. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय, डब्ल्यू दिलंय, टी दिलंय. आता डब्ल्यू आणि टी कुठे घ्यायचं तुम्ही बघा आता. त्याच्यानंतर अजून काय दिलंय, याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया वगैरे बाकी काय नाही दिलेलं. चला याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही, ई बाय आर वरून. याचा वाय पण तुम्ही कसा कॅल्क्युलेट करू शकता, याच्या थिकनेस वरून. कसा बघा,
याची थिकनेस दिली म्हणजे तो काय असणार, तो त्याचा क्रॉस सेक्शन एरिया असणार, जी काय थिकनेस असेल ती, बरोबर. आणि त्याचा वाय आपण कुठे घेतो, क्रॉस सेक्शन एरियावर सेंटरला घेतो. तर आपल्याला थिकनेस दिली 20 mm, बरोबर. ह्या 20 mm चा आपण जर सेंटर काढला तर किती येतो, 10 mm, बरोबर. म्हणजे आपला वाय बरोबर काय झाला, 10 mm. चला हे पण देतो तुम्हाला अजून 400 काय पुढं, करेक्ट करेक्ट, 200 बरोबर आहे, 400 नाहीये. ठीक आहे, आपण कॅल्क्युलेट करणार आहे, हे सगळं डेटा तर समजलं तुम्हाला. ओके, चला, सोपं आहे खूप. चला, इक्वेशन माहिती आहे आपल्याला, सगळं माहिती आहे, फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. आता ह्या इक्वेशन वरून आपल्याला काढायला काय सांगितलंय, मॅक्सिमम स्ट्रेस इंड्युस्ड, म्हणजे आपण त्याला एफ म्हणतो, बरोबर. तो आपल्याला काढायचा आहे. एफ किंवा सिग्मा किंवा टाऊ मॅक्स वगैरे तर सिम्बॉल येतात. आपल्याला इथे मॅक्सिमम स्ट्रेस दिलाय फक्त. आपण स्ट्रेसला काही युज करत येतं, सिग्मा घ्या, टाऊ घ्या, एफ घ्या, एफ एस घ्या. आपण एफ एस घेतलं होतं फॉर्म्युल्यामध्ये, त्याला आपण शिअर फोर्स म्हटलं होतं. ओके, एफ इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार आपला, ई आर अपॉन ई आर इंटू वाय, इकडे जाणार ना इंटू मध्ये, वाय होणार. आपल्याला ई माहिती आहे, आर माहिती आहे, वाय माहिती आहे. ई किती आहे, 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. आपण आर पण आपला काय केलेला आहे, वाय मध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे. तो किती आलाय आपला आर, 10 × 10⁵. ओके, आणि इंटू वाय, म्हणजे हा वाय इकडे वरतीच आहे, तो येणार 10, बरोबर. झालं सिंपल, याला फक्त कॅल्क्युलेट करायचंय. कसं करायचं कॅल्क्युलेट बघा. हा, आता याच्यामध्ये 10⁵ दिसतंय तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर हे कट करायचंय, तर 10⁵ कट होणार. मग राहिलं काय, हे 10 10. एक मिनिट, काहीतरी चुकतंय. चला, इथे हे 10⁵ घेण्यापेक्षा आपण ह्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करताना ना, आपण कुठे गेला, हा 10 सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करताना काय करूया आपण, ह्याला आपण मीटरचं एम मध्ये करताना इंटू 1000 घेऊया इथं. ओके, हे 10⁵ मध्ये थोडंसं कन्फ्युजन होत आहे. काय करूया आपण, ह्याला 1000 ने आपण त्याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येतं आपलं आन्सर, मीटर मध्ये येतं. मीटरचं आपल्याला सेंटीमीटर करताना आपण त्याला मल्टिप्लाय करतो 1000 ने, बरोबर. एवढंच केलंय फक्त मी, ते बाकी काही चेंजेस नाहीत. आता सॉल्व्ह केलं तर बरोबर येईल बघा. आता हे काय होणार, हे इंटू 10, ह्याला इंटू आहे हे 10. ओके, आता 10⁵ आहे, ह्याला जर परत इंटू 10 केलं तर हे 10 किती होणार, 6 होईल हे, बरोबर. पण याच्यात आपल्याला ऑलरेडी काय करायचं, हे कॅन्सल करायचंय. इथे करूया बघा, 2 ऍज इट इज राहील वरती, इंटू हे 10 आपण कट करूया. आता हे 10 आहे ना, ह्याला आपण 5 टाइम्स लिहूया. 1 2 3 4 आणि 5 टाइम्स लिहिलं मी. हे एक एक तर कटलं, आणि डिवायडेड काय काय राहणार, फक्त 1000 राहणार. आता जर बघितलं तुम्ही, ह्याच्यातले हे इथे 3 झिरो आहेत, 1 2 आणि 3. हे 3 झिरो म्हणजे हे 3 10 कट होणार आपले. हा एक 1 झिरो कट, हा एक कट, आणि हा एक कट होणार. मग 2 च्या पुढे काय राहिले, इंटू 10 आणि इंटू 10, म्हणजे काय येणार, 2 × 10 × 10 इज इक्वल टू 200. समजलं का कॅल्क्युलेशन. ओके, येस, चला, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12. चला, मीटिंग जर एंड झाली, हा बोला. नाही नाही नाही, कॅल्सी अलाउड नसते, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. कॅल्सी नसते अलाउड आपल्याला मेसला. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. मीटिंग जर एंड झाली ना, परत सेम लिंक जॉईन करा. चला ठीक आहे, सेम लिंक जॉईन करा जर एंड झाली तर. अजून आहेत 10 मिनिट. चला, द स्ट्रेस ॲट विच द एक्सटेन्शन ऑफ द मटेरियल टेक्स प्लेस कन्सिडरेबली ॲज कम्पेअर्ड टू, बोला बोला. क्वेश्चन तर वाचू द्या. ठीक आहे, काय याच्यामध्ये, स्ट्रेस ॲट विच द एक्सटेन्शन ऑफ मटेरियल टेक्स प्लेस कन्सिडरेबली ॲज कम्पेअर्ड टू द इनक्रीज इन लोड इज कॉल्ड एज यील्ड पॉइंट. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. चला, आता तुम्ही कोणी सांगितलं होतं आन्सर, आता एक्सप्लेन करा, म्हणजे कसं काय यील्ड पॉइंट, यील्ड पॉइंट म्हणजे काय सांगा. त्याला गजानन सरांनी सांगितलं होतं का.
अरे सांगा पटकन, काय नाही एवढं त्याच्यामध्ये, काय मॅजिक आहे काय, जादू आहे का? येईल पण मगाशी मी एक्सप्लेन केलं ना तुम्हाला. सांगा पटकन. हं. त्या पॉइंट पर्यंत डिफॉर्मेशन होतं, मग त्या यील्ड पॉइंटच्या पुढे डिफॉर्मेशन होत नाही का? हो बरोबर आहे, यील्ड पॉइंटची लिमिट असते म्हणजेच काय असतं? हम्म. ओके बरोबर आहे, थोडस चला कन्फ्युज नका हो. यील्ड पॉइंट म्हणजे काय असतो, आपलं ज्यावेळेस इलास्टिसिटी संपते, बरोबर, त्याच्यानंतर हा पॉइंट चालू होतो, बरोबर. मग ज्यावेळेस आपली इलास्टिसिटी असते या पॉइंट पर्यंत, तोपर्यंत आपलं मटेरियल काय होतं, आपण त्याच्यावरचा जर फोर्स किंवा लोड काढून घेतला तर ती परत त्याच्या ओरिजिनल शेपला जाते. पण ह्या यील्ड पॉइंट जो आहे, त्या यील्डचं जो रिजन आहे त्याच्यामध्ये जर यायला लागलं, तेवढा फोर्स जर आपण अप्लाय केला, तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन चालू होतं, म्हणजे त्याचा शेप बिघडायला चालू होतो. आपल्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर त्याचा शेप बिघडायला चालू होतो, आणि तो शेप बिघडल्यानंतर तो त्याच्या ओरिजिनल शेपला जात नाही तो. ओके, त्याच्यात यील्डिंग स्टार्ट होतं असं म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, यील्ड पॉइंट. हा पॉइंट असा आहे ज्या पॉइंट पासून त्या मटेरियलचं काय होतं, डिफॉर्मेशन चालू होतं, परमनंट डिफॉर्मेशन म्हणतात त्याला. म्हणजे तो परत त्याच्या ओरिजिनल शेपला रिटर्न जात नाही. ठीक आहे. आता आपण ज्यावेळेस इलेस्टिसिटी आहे, आता हा रबर आपला एवढा आहे, त्याला आपण याला स्ट्रेच केल्यानंतर तो एवढा होणार, आणि परत त्याच्या रिटर्न एवढाच होणार आपण फोर्स काढून घेतल्यानंतर. तसं यील्ड पॉइंटला काय होणार, हा आपला एवढा रबर आहे किंवा एखादं प्लास्टिक मटेरियल आहे, त्याला आपण हा स्ट्रेच केल्यानंतर एवढा झाला, तर तो काय होणार, रिटर्न जाणार, पण तो किती होणार, ह्याच्यापेक्षा थोडासा लांब राहणार. समजलं, म्हणजे हे एवढं डिस्टन्स जे आहे त्याच्यामध्ये काय झालं, परमनंट डिफॉर्मेशन. परमनंट, हा, परमनंट डिफॉर्मेशन झालं, त्याला काय म्हणतो आपण, यील्ड पॉइंट. ओके. स्ट्रेस स्ट्रेन कर्व प्रॉपर करून घ्या. ओके, ज्यांचं अजून झालेलं नाही आपलं लेक्चर बघा, त्याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. त्याच्यावर खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये खूप क्वेश्चन आहे स्ट्रेस स्ट्रेन वरती. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13. रेशिओ ऑफ क्रिटिकल लोड ऑफ कॉलम्स ऑफ सेम डायमेन्शन्स अँड सेम मटेरियल. चला, इथं सोपं दिलंय आपल्याला, काय रेशो दिलाय क्रिटिकल लोड्सचा. तर क्रिटिकल लोड्स म्हणजे काय असतं ते पण तुम्हाला मी सांगितलंय. ओके, सेम. त्यानंतर डायमेन्शन्स आणि सेम मटेरियल दिलंय. वन इज फिक्स्ड अँड ऑदर बोथ एंड्स, अँड ऑदर इज फिक्स्ड ऍट वन एंड अँड हिंज्ड ऍट वन एंड. म्हणजे काय दिलंय बघा, आता ह्याच्यासाठी जो क्रिटिकल लोड साठीचा एक फॉर्म्युला आहे, ज्याला आपण युलर्स बकलिंग म्हणतो, बकिंग लोड म्हणतो, युलर्स बकिंग लोड. त्याचा एक फॉर्म्युला आपला राहिला होता शिकवायचा, तो आता तुम्ही इथं लिहून घ्या. एक मिनिट, खाली ब्लँक पेज आहे, हा इथे लिहून घ्या. युलर्सचा फॉर्म्युला आहे तो. ठीक आहे, काय असं नाव घ्या, असं नाव आहे त्याचं बघा, युलर्स बकिंग फॉर्म्युला आहे तो. युलर्स बकिंग लोड, त्याला आपण क्रिटिकल लोड पण म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू पाय स्क्वेअर ई आय डिवायडेड बाय एल ई स्क्वेअर. एल ई म्हणजे काय, इथं आता ई म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, ए म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, पी म्हणजे अप्लाइड फोर्स. एल ई म्हणजे काय, अप्लाइड फोर्स किंवा लोड म्हणतो पी ला आपण, आणि एल ई म्हणजे काय, इफेक्टिव्ह लेंथ. ओके, जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय. तर इथं जर बघितलं तुम्ही, तर ह्याची एक कॉलमची लेंथ दिलेली आहे आपल्याला या क्वेश्चन मध्ये, आणि काय सांगितलंय की, क्वेश्चन, हा काय सांगितलंय, वन इज फिक्स्ड ऍट बोथ एंड्स. म्हणजे एक सांगितलंय बोथ एंड्सला फिक्स आहे, बोथ एंड्स फिक्स्ड आहे. ओके, अशा वेळेस त्याचं काय करायचं आहे आपल्याला, लोड काढायचा आहे. ठीक आहे, पी कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि एकाचा काय, दुसऱ्याचा इज फिक्स्ड ऍट वन एंड अँड वन एंड हिंज्ड. चला, एक नंबर, आणि दुसरा आहे वन एंड फिक्स्ड अँड ऑदर हिंज्ड. ओके, ऑदर काय आहे, हिंज आहे. मग याच्यामध्ये असं असेल तर अगोदर तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथ माहिती पाहिजे. ठीक आहे, या दोन्हीतला आपल्याला काय विचारलंय, रेशिओ विचारलाय. आता याच्यामध्ये बघा, बोथ एंड्स जर फिक्स असतील ना, तर आपला काय फॉर्म्युला आहे, अगोदर आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ इकडे लिहून घ्या सगळ्यांच्या. एक नंबर, बोथ एंड फिक्स असतील तर बोथ एंड फिक्स.
हे लिहून घ्या, महत्वाचं आहे. इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ असते. ओके, इफेक्टिव्ह लेंथ म्हणजेच ओरिजिनल लेंथ असते. त्याच्यानंतर नाही 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 नाही, बोथ एंड पिन जॉईंट आहेत. ओके, हिंज जॉईंट जाते हे. बोथ एंड फिक्स असतील ना त्यावेळेस L/2 असतं. L/2 सॉरी, बोथ एंड जेव्हा फिक्स असतील तर इफेक्टिव्ह लेंथ असते L/2. त्याच्यानंतर बोथ एंड आर हिंज्ड असतील. ओके, बोथ एंड काय असतील, हिंज्ड, तर त्यावेळेस इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ असते. त्यानंतर थर्ड आहे वन एंड फिक्स, वन एंड फिक्स अँड अदर हिंज्ड, अदर इज हिंज्ड. त्यावेळेस काय असते इफेक्टिव्ह लेंथ, LE इज इक्वल टू L/√2, म्हणजे वन फिक्स अँड अदर फ्री. ठीक आहे, पुढचा आहे वन एंड फिक्स अँड अदर फ्री. हे आहे LE इज इक्वल टू 2/L. पटकन लिहून घ्या, मीटिंग एंड होईल. आपण पुढच्या मीटिंग मध्ये याला एक्सप्लेन करूया. चला, झालं का लिहून? लिहून घ्या फर्स्ट, मीटिंग एंड होईल. आपण दुसऱ्या मीटिंग मध्ये याला एक्सप्लेन करू.